नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. वृश्चिक राशीसाठी 2026ची मकर संक्रांत म्हणजे नेमकी काय घेऊन येत आहे. आपल्याकडे याबद्दलची एक वृश्चिक रास.pdf फाईल आहे, जी पूर्णपणे पंचांगाच्या निरीक्षणांवर आधारित आहे. हो, आणि ही माहिती खूपच रंजक आहे, कारण ती फक्त काय होणार हे नाही सांगत, तर का होणार आणि त्याला सामोरं कसं जायचं यावर जास्त भर देते. मला तर या माहितीचा मूळ गाभा एका वाक्यात सापडला: संयमातून सामर्थ्य, शिस्तीतून सिद्धी. बरोबर. आणि सुरुवातच इतकी नाट्यमय आहे की काय सांगू. या संक्रांतीचं वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असल्याचं यात म्हटलंय. म्हणजे एकाच वेळी प्रचंड शक्ती आणि प्रचंड वेग. हो, हे कॉम्बिनेशनच मुळात खूप आव्हानात्मक आहे. नक्कीच. वाघ म्हणजे दबाव, सामर्थ्य, कधीकधी आक्रमकता सुद्धा, आणि घोडा म्हणजे गती, धावपळ, विस्तार. त्यामुळे हे स्पष्ट आहे की 2026 हे वर्ष वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शांत बसून काढण्याचं नाहीये. त्यांना या वाघाच्या दबावाला घोड्याच्या वेगाने संतुलित करावं लागेल. आणि हा समतोल साधणं हीच या वर्षाची सगळ्यात मोठी कसोटी असणार आहे. चला तर मग या कसोटीचा प्रत्येक पैलू नीट समजून घेऊया. वृश्चिक रास, जी मुळात जलतत्वाची, स्थिर आणि मंगळाच्या प्रभावामुळे आतून प्रचंड ऊर्जा आणि साहस बाळगणारी आहे. त्यांच्या आयुष्यात हा वाघ आणि घोडा नेमकी काय उलथापालट करणार आहेत पाहूया. सुरुवात व्यक्तिमत्वापासून करूया. हो, यात एक वाक्य मला खूपच आकर्षक वाटलं. बाहेरून शांत दिसत असलात तरी आतून मोठे बदल घडत आहेत. हो, आणि हाच या सगळ्याचा पाया आहे. बाहेरून शांत दिसणं हा वृश्चिक राशीचा मूळ स्वभाव आहे की नाही. ते आपल्या भावना पटकन दाखवत नाहीत, पण आतून होणारे बदल खूप मोठे आहेत. यातला एक महत्वाचा बदल म्हणजे नियंत्रणाची भावना सोडणं. सगळं मीच सांभाळेन किंवा माझ्याशिवाय हे होऊच शकत नाही या विचारातून बाहेर पडण्याची गरज या काळात तीव्रतेने जाणवेल. पण एक मिनिट, वृश्चिक राशीच्या मूळ स्वभावाला हे जड जाणार नाही का? कारण स्वतःवर आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची त्यांची वृत्ती इतकी सहज कशी बदलेल? खूप चांगला प्रश्न आहे, आणि हे सहज बदलणार नाही. म्हणूनच तर हा आतला संघर्ष आहे. परिस्थितीच अशी निर्माण होईल की त्यांना इतरांवर अवलंबून राहावं लागेल किंवा कामाची जबाबदारी वाटून द्यावी लागेल. हे म्हणजे एकट्याच्या सामर्थ्याकडून सामूहिक शक्तीकडे होणारं स्थित्यंतर आहे. अगदीच. सुरुवातीला त्रासदायक वाटेल, पण शेवटी हेच त्यांच्यासाठी फायद्याचं ठरेल. कारण एकटा वाघ शिकार करू शकतो, पण त्यालाही मर्यादा येतात. बरोबर ना? बरोबर. आणि याच बदलामुळे कदाचित त्यांची एक वेगळीच ताकद समोर येईल. यात म्हटल्याप्रमाणे तुमची गूढता आणि निरीक्षण शक्ती या काळात तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. अगदी तसंच. म्हणजे कमी बोलून आणि जास्त निरीक्षण करून अनेक गोष्टी साध्य करता येतील. प्रतिक्रिया देण्यापेक्षा परिस्थिती समजून घेण्यावर भर दिला जाईल. अगदी. कमी बोलल्यामुळे समोरच्याला तुमचा अंदाज येणार नाही, आणि तुमचे निरीक्षण शक्ती तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करेल. यालाच आपण कॅल्क्युलेटेड सायलेन्स म्हणू शकतो. ही एक प्रकारची ताकद आहे, द्वाफ नाही. ही झाली आतल्या जगाची गोष्ट. पण बाहेरच्या जगात, म्हणजे नोकरी व्यवसायात, जिथे सगळ्यात जास्त धावपळ असते, तिथे या बदलांचा काय परिणाम दिसेल? कारण कामाच्या ठिकाणी तर दबाव आणि वेग दोन्ही असणार आहेत. बरोबर. आणि हा दबाव थेट जाणवेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण एक दिलासादायक गोष्ट अशी आहे की त्या क्षमते पलीकडच्या नसतील. अच्छा. म्हणजे वरिष्ठांना किंवा परिस्थितीला तुमच्याकडून अपेक्षा असतील, पण त्या पूर्ण करण्याची क्षमताही तुमच्यात असेल. तो वाघ तुम्हाला दबाव टाकेल, पण तुम्हाला घाबरवून सोडणार नाही. आणि त्याचवेळी घोडा तुम्हाला धावत ठेवेल. म्हणजे एकाच वेळी अनेक कामं करणं, ज्याला आपण मल्टीटास्किंग म्हणतो. हो, ते करावं लागेल. कदाचित नोकरीत भूमिका बदलेल, नवीन प्रोजेक्ट हाती येतील. म्हणजे हा काळ आरामाचा नाही, तर सतत कार्यरत राहण्याचा आहे. नक्कीच. आणि जे व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी इथे एक महत्वाचा सल्ला दिलाय बरं का. भागीदार किंवा ग्राहकांशी मतभेद होऊ शकतात, कारण तुमच्यावर दबाव असेल आणि त्यामुळे चिडचिड वाढू शकते. इथे जर संयम सुटला तर संघर्ष अट्टळ आहे, पण जर शांत राहून नियोजन करून पावले उचलली तर त्याचा फायदा दूरगामी असेल. तर मग या सगळ्याचा अर्थ असा होतो का की नोकरी सोडण्याचा विचार करण्याऐवजी आहे त्याच परिस्थितीत टिकून राहावं लागेल आणि स्वतःला अधिक कार्यक्षम बनवण्याचे मार्ग शोधावे लागतील? अगदी बरोबर. तुम्ही या सगळ्या माहितीचा गाभा ओळखलात. म्हणूनच या स्रोताचा मुख्य संदेश आहे: हा काळ काम बदलण्यापेक्षा काम करण्याची पद्धत बदला.
असा आहे. वा. तुमची जागा बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची शैली बदला. टीमसोबत काम करायला शिका, कामाचं नियोजन करा, टेक्नॉलॉजीचा वापर करा. हे बदल तुम्हाला त्या वाघाच्या दबावाला सहज सामोरं जायला मदत करतील. कामाच्या ठिकाणी इतकी जबाबदारी आणि धावपळ असेल तर त्याचा परिणाम थेट खिशावर आणि आर्थिक नियोजनावर होणारच. त्याबद्दल या माहितीमध्ये काय म्हटलं आहे? हो, आणि हा संबंध अगदी थेट आहे. आर्थिक बाबतीत एक गंमत सांगितली आहे. उत्पन्न साधारणपणे स्थिर राहण्याची शक्यता आहे. म्हणजे पगारात प्रचंड वाढ होईल असं नाही. पण दुसरीकडे खर्च मात्र वाढू शकतो. आणि हा खर्च कामाच्या ताणामुळे किंवा स्ट्रेस बस्टिंगसाठी केलेल्या वायफळ गोष्टींवर होऊ शकतो. म्हणजे पैसे येत राहतील पण ते टिकणार नाहीत, अशी काहीशी स्थिती? हो, आणि इथे मानसिक पैलू खूप महत्वाचा आहे. या काळात कर्ज, EMI किंवा इतर आर्थिक जबाबदाऱ्यांची जाणीव जास्त तीव्रतेने होईल. पैशाचा ताण जाणू शकतो. पण यावर उपायही अगदी सरळ दिला आहे. अनावश्यक खर्च टाळा. केवळ हौसेसाठी किंवा लोकांना दाखवण्यासाठी होणारे खर्च थांबवले तर वर्षाच्या दुसऱ्या 6 महिन्यात आर्थिकदृष्ट्या मोकळा श्वास घेता येईल. इथेही शिस्तच कामाला येणार आहे. आणि गुंतवणुकीबद्दल तर एक स्पष्ट इशाराच दिला आहे असं दिसतंय. गुंतवणुकीत घाई टाळा, सल्ला घेऊनच निर्णय घ्या. याचा अर्थ शॉर्टकट किंवा झटपट श्रीमंत होण्याच्या योजनांपासून लांबच राहिलेलं बरं. अगदी. कारण जेव्हा आपण दबावाखाली असतो तेव्हा झटपट मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो. आर्थिक निर्णय हे शांत डोक्याने घ्यायचे असतात. त्यामुळे या काळात थांबा आणि विचार करा हे धोरण गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठरेल. शेअर मार्केट असो किंवा प्रॉपर्टी, अभ्यास करून आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पाऊल उचला. घोड्यावर बसून वेगाने निर्णय घेण्याची ही वेळ नाही. कामाचा ताण, आर्थिक चिंता या सगळ्याचा परिणाम साहजिकच घरात आणि नात्यांवरही होत असणार. वैयक्तिक आयुष्याबद्दल काय संकेत आहेत? आणि इथेच या काळातली खरी कसोटी आहे. कारण अनेकदा बाहेरच्या जगात लढताना आपण घरच्या आघाडीवर कमी पडतो. घरात जबाबदाऱ्यांचा भार वाढल्यासारखं वाटेल. पण एक चांगली गोष्ट म्हणजे घर खरेदी किंवा प्रॉपर्टीचे व्यवहार जर लांबले तर काळजी करू नका. कारण योग्य वेळ आल्यावर ते पूर्ण होतील असं यात म्हटले आहे. पण कौटुंबिक नात्यांचं काय? कारण थकलेला माणूस घरी गेल्यावर अनेकदा चिडचिड करतो किंवा शांत बसतो. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. इथेच सर्वात जास्त लक्ष देण्यास सांगितलं आहे. कुटुंबात महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते, ज्यामुळे मानसिक ओझं वाढेल. आणि एक खूप भावनिक मुद्दा मांडला आहे की जर भावंडांशी किंवा जवळच्या नातेवाईकांशी संवाद कमी झाला असेल तर तो पुन्हा सुरू करा. हा काळ नाती पुन्हा जोडण्याचा आहे, तोडण्याचा नाही. आणि यातला एक मुद्दा तर मला खूपच महत्वाचा वाटतो, विशेषतः वैवाहिक जीवनाबद्दल. यात म्हटलंय की कामाच्या तणामुळे आणि थकव्यामुळे नात्यात थोडा तणाव येऊ शकतो. पण जी धोक्याची सूचना आहे ती जास्त गंभीर आहे. तुमच्या शांततेचा गैरसमज दुरावा म्हणून होऊ शकतो. हे खूपच मार्मिक आणि खरं आहे. कामाच्या तणावामुळे किंवा आतल्या बदलामुळे वृश्चिक राशीची व्यक्ती शांत किंवा गप्प राहू शकते. त्यांना वाटत असेल की ते परिस्थिती शांतपणे हाताळत आहेत. पण त्यांच्या जोडीदाराला असं वाटू शकतं की ते दुर्लक्ष करत आहेत किंवा मुद्दामहून दुरावले आहेत. अरे बापरे, म्हणजे ऑफिसचा सगळा ताण घरी घेऊन आल्यावर व्यक्तीला वाटतं की मी शांत बसून सगळं सांभाळतोय, पण पार्टनरला वाटू शकतं की यांना माझ्याशी बोलायचंच नाहीये. ही एक खूप मोठी दरी निर्माण करू शकते. अगदी. आणि ही दरी टाळण्यासाठी संवाद हा एकमेव पूल आहे. मनात काय चाललं आहे, कामाचा किती ताण आहे, हे स्पष्टपणे पण मृदू शब्दात सांगणं गरजेचं आहे. म्हणूनच अविवाहितांसाठी सल्ला आहे की घाई करू नका. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ घ्या. आणि सर्वच नात्यांसाठी एक सुंदर सल्ला आहे जो आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवावा. नात्यात कठोर शब्दांपेक्षा मृदू स्पष्टता फायदेशीर ठरेल. स्पष्ट बोला पण प्रेमाने, हेच या काळाचं सूत्र आहे. आता या सगळ्यात धावपळीत ताणतणावात शरीराचं काय? आरोग्याकडे अनेकदा आपलं दुर्लक्ष होतं. आणि शरीर त्याची किंमत वसूल करतं. आरोग्याच्या बाबतीत स्पष्ट संकेत आहेत. शारीरिक थकवा, शरीरात उष्णता वाढणं, झोप पूर्ण न होणं किंवा पचनाच्या तक्रारी, हे सगळं वाढलेल्या मानसिक ताणाचे आणि धावपळीचे थेट परिणाम आहेत. यात एक वृत्ती बदलण्याचा सल्ला दिला आहे जो वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप महत्वाचा वाटतो. मी सहन करतो ही वृत्ती थोडी बाजूला ठेवायला हवी. हो, कारण हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. त्रास झाला तरी ते दाखवत नाहीत, अंगावर काढतात. पण या काळात हे धोकादायक ठरू शकतं. थकवा जाणवत असेल तर विश्रांती घ्या. आजारी असाल तर डॉक्टरांकडे जा. त्रास अंगावर काढू नका. आणि उपाय खूप सोपे आहेत जे आपण रोजच्या जीवनात सहज करू शकतो. पुरेसं पाणी पिणं, पुरेशी विश्रांती घेणं आणि खाण्यापिण्याच्या झोपण्याच्या वेळा पाळणं.
यालाच तर शिस्त म्हणतात, जी सुरुवातीलाच सांगितली आहे. म्हणजे मोठमोठे उपाय करण्यापेक्षा जीवनशैलीत छोटे पण महत्वाचे बदल करणं गरजेचं आहे. याच संदर्भात संरक्षणासाठी काही पारंपरिक उपाय सुचवले आहेत, जसे की तिळदान. काळे तीळ, गूळ किंवा गरजेच्या वस्तू दान केल्याने मानसिक ताण कमी होतो, असे यात म्हटलं आहे. याचा काय संबंध असू शकतो? याला आपण आध्यात्मिक किंवा मानसिक पातळीवरचा उपाय म्हणू शकतो. दानामुळे किंवा दुसऱ्याला मदत केल्यामुळे आपल्या मनातली मी आणि माझं ही भावना कमी होते. एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते, जी आपल्याला आतून शांत करते. या काळात शांत उपासना किंवा ध्यानधारणा केल्याने आतून येणारं संतुलन वाढतं, जे त्या वाघ आणि घोड्याला सांभाळायला अत्यंत आवश्यक आहे. आणि आपलं सामाजिक आयुष्य, मित्र, सहकारी, विरोधक या वर्तुळात काय बदल अपेक्षित आहेत? इथे होणारे बदल खूपच सकारात्मक आणि शिकण्यासारखे आहेत. यात म्हटलंय की काही जुने विरोधक किंवा कामाच्या ठिकाणी त्रास देणारे लोक निष्प्रभ होतील, म्हणजे त्यांचा प्रभाव कमी होईल. हे खूपच रंजक आहे. ते स्वतः बदलतील की परिस्थिती बदलेल? यातली गंमतच हीच आहे. ते बदलणार नाहीत, पण तुम्ही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलाल. तुम्ही त्यांना प्रतिक्रिया देणंच थांबवाल. जेव्हा आपण एखाद्याच्या नकारात्मकतेवर प्रतिक्रिया देत नाही, तेव्हा तिची ताकद आपोआप कमी होते. वाह! हा संघर्षातून नाही, तर अलिप्ततेतून मिळवलेला एक प्रकारचा मानसिक विजय आहे. हे तर खूपच पॉवरफुल आहे. आणि मित्रपरिवाराबद्दल काय? मित्रपरिवार लहान पण विश्वासू राहील. म्हणजे गर्दी कमी होईल, पण जे सोबत राहतील ते खरे मित्र असतील. आणि समाजात तुमची एक नवीन प्रतिमा तयार होईल, शांत पण ठाम. लोक तुम्हाला एक गंभीर, विचारपूर्वक वागणारी आणि आतून मजबूत व्यक्ती म्हणून ओळखतील. तर मग या सगळ्या चर्चेचा आपण शेवटच्या टप्प्याकडे येतो आहोत. या सगळ्याचा सार काय? वृश्चिक राशीसाठी 2026ची मकर संक्रांत ही संयमाची कसोटी आणि भविष्यासाठी सामर्थ्याची तयारी आहे असं म्हणता येईल का? अगदी तसंच. हा काळ परीक्षा घेणारा आहे, पण तो तुम्हाला अधिक मजबूत आणि परिपक्व बनवण्यासाठीच आहे. तुमच्या इच्छा आकांक्षा बदलतील. त्या वरवरच्या राहणार नाहीत, जसं की मला फक्त प्रमोशन हवं आहे किंवा नवीन गाडी घ्यायची आहे. त्याऐवजी त्या अधिक खोल आणि टिकाऊ होतील. जसं की मला माझ्या कामात स्थैर्य हवं आहे किंवा कुटुंबाला एक सुरक्षित भविष्य द्यायचं आहे. ही विचारांमधली प्रगल्भता असेल. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी धावपळ आणि संयम वाया जाणार नाही. वर्षाच्या उत्तरार्धात परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल असंही यात म्हटलं आहे. म्हणजे संयमाचं फळ मिळेल. हो, नक्कीच मिळेल. सुरुवातीचा काळ हा तयारीचा आहे, पेरणीचा आहे. फळ मिळायला वेळ लागेल. या माहितीतलं एक वाक्य या संपूर्ण काळाचं सार सांगतं आणि ते मला खूपच भावलं. थांबणं म्हणजे हार नाही, कधीकधी तीच खरी तयारी असते. धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्याआधी जसं आपण तयारीसाठी थांबतो, शरीराला तयार करतो, तसा हा काळ आहे. आणि जाता जाता एक विचार. या माहितीमध्ये एक विशेष बोधवाक्य दिलं आहे, जे या काळासाठी मार्गदर्शक ठरू शकतं. सावधानता हीच खरी ताकद आहे आणि संयम हेच अंतिम शस्त्र आहे. या काळात जे काही निर्णय घेतले जातील ते सावधगिरीने घ्या आणि जे काही सहन करावं लागेल ते संयमाने करा. असं केल्यास येणारा काळ निश्चितच यशस्वी ठरेल.